छत्रपती संभाजीनगरमध्ये पंचायत समिती अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीदरम्यान मोठा राजकीय गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे सभापतीपदाचे उमेदवार कल्याण गायकवाड यांची थेट कॉलर पकडल्याचा प्रकार घडला। या घटनेमुळे पंचायत समिती कार्यालयात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाले। दरम्यान अंबादास दानवे यांनी भाजपवर गंभीर आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे 3 उमेदवार पोलिसांच्या संरक्षणात पळवण्यात आल्याचा आरोप केला। तसेच पंचायत समिती अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीदरम्यान भाजप नेत्याच्या कानशिलात लगावल्याचाही आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे। या घटनेनंतर परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे। अविरत मेहनत करून निवडून दिलेले दत्ता वरपे, सतीश शिवाळे, लताताई कानडे हे सदस्य काल संध्याकाळपासून डिसेबल आहे। तर आम्ही त्यांची वाट बघतोय। पक्षाचे जे ध्येय धोरणे आहे त्याच्याशी सुसंगत असताना वागलं पाहिजे, अन्यथा पक्षाला त्यांच्यावर कारवाई करावी लागेल असा इशारा मी देत आहे। पदाधिकारी तेवढे धामा बाकी चालले, पदाधिकारी जे आहे बाकी चालले तर काय प्रॉब्लेम नाही। पदाधिकारी जे आहे बाबा आपण रोडवर नका जाऊ। आपण जे पदाधिकारी आहे काम नाही